म्हणजे आई म्हणाली तसं थोडं जबाबदारी म्हणजे थोडी जबाबदारी वाटते, दडपण आलंय. पण खरं सांगायचं तर तिने जेव्हा ठरवलं तेव्हा पोटात गोळा आला होता, कारण मला वाटलं होतं ही काहीतरी वेगळं करेल. म्हणजे साजरी लहान होती असं म्हणायला हरकत नाही, वेगळ्या एका गोष्टीसाठी ऑडिशन घेतली होती आणि तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की हिच्यावर मी एक गोष्ट लिहिणार आहे. तेव्हा ती मला म्हणाली होती की आई आता तुला जायचं नाहीये ना, आता तू जरा घरकामच कर. माझ्या मनात असं काही अभिनय करायचा आहे किंवा लहानपणापासून आईला बघते तेच आपल्याला करायचं असं खरंच काहीच नव्हतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. एप्रिल मे 99 हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस होतो आणि जसं तुम्हाला एक सरप्राईज मिळालं जाईचं, तसं आता माझ्यासोबत जाई आणि तिची खऱ्या आयुष्यातली मम्मी म्हणजे रुजुता ताई आहे. रुजुता ताई कशी आहे? मस्त मजेत. मला आधी तिला विचारणार, आधी तुला विचारायचं. आज मुलीचा पहिला असा एक शो झालाय जिथे ती लॉन्च झाली एका वेगळ्या पद्धतीने, सगळे चेअरअप करतात. आई म्हणूनच काय वाटतं? बापरे, खूप भीती वाटतेय आणि छान पण वाटतंय. सगळ्यात आधी रोहन मापुसकरचं कौतुक आहे, कारण त्यांनी हिच्यातलं ते टॅलेंट हेरलं आणि मग खूप एक प्रवास केलाय त्या दोघांनी, रोहननी आणि साजिरीनी. त्यामुळे त्याचं सगळ्यात जास्त कौतुक आहे माझ्या दृष्टीने. साजिरी आत्ता सांग की कसं वाटतंय? छान वाटतंय, पण म्हणजे आई म्हणाली तसं थोडं जबाबदारी म्हणजे थोडी जबाबदारी वाटते, दडपण आलंय. पण छान वाटतंय कारण आज आपण रुईयाला आहोत आणि हे सगळं घरासारखंच आहे, सो छान वाटतंय. पण कधी विचार केलेलास की आता आई ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आपणही यावं? खरं तर नव्हता केला मी तसा विचार. माझ्या मनात असं काही अभिनय करायचा आहे किंवा लहानपणापासून आईला बघते तेच आपल्याला करायचं आहे असं खरंच काहीच नव्हतं. पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी जे अभिनय करायला लागले तेव्हा मला कळलं की मला हे आवडतंय करायला. म्हणजे जमतंय नाही जमतंय ही पुढची गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की हे मला कळलं की मला आवडतंय. त्यामुळे या. पण रुजुता ताई काय सांगायला आवडेल, जेव्हा कळालं की मुलगी या क्षेत्रात पुढे जायचा विचार करते तेव्हा सपोर्ट तर ऑफकोर्स असेल कारण आपण पण त्याच क्षेत्रात आहोत, पण काय सांगितलेलं तिला त्यावेळेस की आता या क्षेत्रात जाते तर यात अप्स अँड डाऊन जास्त आहेत? खरं सांगायचं तर तिने जेव्हा ठरवलं तेव्हा पोटात गोळा आला होता, कारण मला वाटलं होतं ही काहीतरी वेगळं करेल. पण अरे बापरे, माझ्यासारखंच करणारे म्हटल्यावर पोटात गोळा होता, जो आता कदाचित कायम असेल तिच्याही आणि माझ्याही. पण असे इन्स्ट्रक्शन्स असे काही नाही. ती शाणी मुलगी आहे, गुणी आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्यावर जशा गोष्टी येतील ती विचारत जाईल किंवा तिने मला बघितलंय ग्रो होताना, त्यामुळे त्या अनुभवाने ती वागेल असं मला वाटतंय. पण काय सांगायला आवडेल की आता या चित्रपटासाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा काय विचार होते, घरी देखील काय डिस्कशन झालं आणि तुझे काय विचार होते? कारण की लीड रोल मिळालाय आणि अशा रोलसाठी सगळेजण झगडत असतात, आपण खूप बघतो आणि खूप छान काम केलं. आम्ही टीजरमध्ये बघितलं तेव्हाच असं वाटलं की सेम आई, काहीच असा वेगळं पण वाटत नाही. रोहन सरांचा खूप आधी मला कॉल आला होता की असंच एक फिल्म आहे तर देशील का ऑडिशन असं. तर मला आधी वाटलं की सर कास्टिंगसाठी विचारतायत, तर मी जाऊन भेटले. ऑब्व्हियसली रोहन सरांनी बोलवलं होतं म्हणून. तर त्यानंतर मला कळलं की ते खरं तर दिग्दर्शक आहेत फिल्मचे आणि मग त्यांनी मला बेसिक गोष्ट सांगितली, हे आहे ते आहे, असं असं पात्र आहे जाई नावाचं, तर त्यासाठी आपण ट्राय करूया का तुला? तर मी इन्स्टंटली हो म्हटलं. आणि कारण की ती गोष्ट अशी आहे की आपण आपल्याला नाही म्हणवत नाही, कारण ती खूप स्ट्रॉंग आहे कॉन्टेंट वाईज. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर घरी पण आय थिंक आमचं हेच डिस्कशन झालं होतं की काय फिल्म आहे, कशी आहे, हे बघून आम्ही सगळेच आय थिंक एका पेजवर होतो. आता आई सांगेल. खरं तर रोहननी जेव्हा खूप आधी, खूप वर्षांपूर्वी, म्हणजे साजरी लहान होती असं म्हणायला हरकत नाही, वेगळ्या एका गोष्टीसाठी ऑडिशन घेतली होती आणि तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की हिच्यावर मी एक गोष्ट लिहिणार आहे. आणि तेव्हापासून त्याच्या मनात जेव्हा जाई आली तेव्हा त्याच्या समोर साजिरी होती आणि मध्ये खूप अप्स अँड डाऊन झाले, तरी सुद्धा त्याला जाई म्हणजे साजिरी आहे. आणि जेव्हा केव्हा आम्ही भेटायचो तेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचा की साजरीला सांगा असं असं करू नको, साजरीला सांगा तसं तसं करू नको. जिम नाही ना जॉईन केलं, कुठेही आम्ही अवॉर्ड फंक्शनला भेटलो की साजरीसाठी एक इन्स्ट्रक्शन असायचं. त्यामुळे त्याला जाई हीच हवी होती आणि छान दोघांच्याही नशिबानी, माझ्याही नशिबानी ते सगळं छान घडून आलं आणि आपल्याला आता एप्रिल मे 99 मधली ही जाई दिसणार आहे. पण जेव्हा मुलीचा पहिला पोस्टर पाहिला, टीजर पाहिला, कसं वाटलं? डोळ्यात पाणी आलं होतं. जे आत्ताही आम्हाला डोळे पाणवलेलेच दिसतात. तू काय सांगशील, तुला बघून कसं वाटलं? कारण की पहिला पोस्टर ज्यात फक्त आपण आहोत
आणि पहिला टीजर ज्यात आपलाच प्रोमो दिसतोय असं. मला खूप ओव्हरवेल्म झालं होतं सगळं, कारण खूप जणांचे मेसेजेस येत होते. खूप आपले हितचिंतक असतात, पण ते असे एवढे धावून येऊन सगळ्यांनी मला मेसेज केला होता की अरे बघितलं तुझं पोस्टर हे ते, आणि मला कसं रिॲक्ट करू तेच कळत नव्हतं. म्हणजे खुश होते, मी खूप खुश होते, पण थोडी ओव्हरवेल्म्ड होते मला असं वाटतं, इन अ गुड वे. येस, पण आता मुलीने या क्षेत्रात एंट्री केली असं म्हणायला हरकतच नाहीये. एकत्र आता प्रोजेक्ट करायचा विचार केलेत की पुढे जाऊन आम्ही दोघी कधी एका प्रोजेक्टमध्ये दिसून येऊ? बापरे, आम्ही काही नाही विचार केला, पण आवडेल दोघींना एकत्र काम करायला. मला आवडेल. नाही आवडेल म्हणजे म्हणजे काय आवडेल. येस, हा, म्हणजे आता हा दिग्दर्शकांनी आणि प्रोड्युसर्सनी विचार करावा, आम्हाला दोघींना आवडणार आहे. नक्कीच. पण काय सांगायला आवडेल की हे एक उन्हाळ्याच्या सुट्टीतली गोष्ट आहे. जेव्हा लहान होती तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत जायची, तेव्हा खेळणं वगैरे आपल्या सगळ्यांचंच असतं. आईचा किती ओरडा खेळायचा, कारण की असं होतं की तेव्हा आपण उन्हात जसं खेळायचं आणि तेव्हा आईचं असायचं उन्हात नको जाऊ, हे होईल आणि ते होईल. ओरडा असं नाही खाल्ला मी फार, पण खेळ खूप म्हणजे खेळली आहे. कारण आम्ही जेव्हा आधी आंबेकर नगरला राहायचो परळला, सो तिकडे असं फुल मित्र मैत्रिणी आणि घरीच यायचं नाही रात्रीपर्यंत, हा माहोल होता. पण मी ओरडा नाही खाल्ला मला असं वाटतं, कारण मी घरून वेळेवर पण यायची आणि आमच्याकडे आम्ही दोघं, मी माझा नवरा दोघंही काय म्हणू त्याच विचारांचे आहोत की म्हणजे माझा नवराही लहानपणापासून तिथेच खेळलेला आहे, त्यामुळे काही बंधनं नव्हती. आजी आजोबा हिचे बरोबर असायचे, त्यामुळे ओरडा खाण्याचा प्रश्नच नाही, नव्हता. तिची एक लहानपणीची एक आठवण सांगायची. बापरे, ती ऐकायला जास्त उत्सुक आहे. लहानपणी जेव्हा मी खूप जास्ती बिझी होते तेव्हाची एक आठवण मला आता आठवते, जेव्हा माझं कळत नकळत मालिका चालली होती आणि तिला मी मिळायचे नाही, कारण मी सकाळी जायचे तेव्हा ती झोपलेली असायची आणि मी यायचे तेव्हाही ती झोपलेली असायची. ती मालिका जेव्हा संपली तेव्हा साजरी 5 ते 6 वर्षांची असेल बहुतेक, तेव्हा ती मला म्हणाली होती की आई आता तुला जायचं नाहीये ना, आता तू जरा घरकामच कर. त्या म्हणजे थोडक्यात तिला म्हणायचं होतं आता नको घेऊस काम, आता घरी थांब. पण आता तिचीच ती वेळ येणार आहे की आता ती जास्त बिझी होणार आहे. प्रेक्षकांना जाता जाता सांगायला काय आवडेल तुला? एप्रिल मे 99 ही फिल्म सगळ्यांनी खूप मनापासनं क्रिएट केली आहे, आणि ही फक्त आमची फिल्म नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची फिल्म आहे. आपल्या सगळ्यांचे समर हॉलिडेज किंवा जे आपण म्हणतो उन्हाळ्यातल्या सुट्ट्या त्या आपल्याला आठवतील याची मी खात्री देते. सो 16 मेला सगळ्यांनी प्लीज 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 थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा. आता आई म्हणून अपील पाहिजे. आई म्हणून काय आई म्हणून सॉरी अपील काय करणार लेकी? हो अच्छा, अर्थात एप्रिल मे खरं तर मी अगदी रिसेंटली फिल्म पाहिली आहे, अतिशय उत्तम फिल्म झाली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच होत्या. म्हणजे यांच्या सुद्धा आमच्या पेक्षा जी मागची पिढी आहे त्यांच्या सुद्धा, त्यामुळे पूर्ण कुटुंबानी बघावी. प्रत्येकाला त्यातलं एखादं कॅरेक्टर तरी रिलेट होईलच होईल आणि तुम्ही हसाल, तुम्ही रडाल, तुम्ही एंटरटेन व्हाल, असा हा चित्रपट आहे. त्यामुळे एप्रिल मे 99 हा चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढून नक्की बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.